दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या आहे अमावस्या, तर अमावस्ये दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी किंवा जर व्यवसाय आपला नीट चालत नसेल तर काय सेवा करायची आहे, त्याचबरोबर दुकान, कारखाना, ऑफिस, घर यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणता उपाय करायचा आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। अमावस्या ही शनिवारी म्हणजे 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:51 सुरू होते आणि त्याची समाप्ती आहे ती 4 ऑगस्ट 2024 वार रविवार दुपारी वेळ 4:43 त्या अमावस्येची समाप्ती आहे। तर अमावस्या ही आपण सर्वजणच म्हणतो की अमावस्याला हे करू नये ते करू नये, पण अमावस्या ही सगळ्यात लक्षात घ्या, अमावस्या ही सर्वात चांगली असते आणि अमावस्ये दिवशी लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये बरकत होण्यासाठी आपण काही छोटे मोठे उपाय या अमावस्ये दिवशी करायचे आहेत। तर अमावस्ये दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ करायचं आहे, घरामधील जे काही जाळं जळमट आहेत ती काढायची आहेत अमावस्ये दिवशीच। त्यानंतर घरातील जो उंबरठ आहे तो हळद आणि पाणी मिश्रित करून उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्याचबरोबर घरातील जी काही वाहनं असतील, यंत्र असेल ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घरासाठी आपल्याला उतारा करायचा आहे। आता हा उतारा आपण नारळाने करतो। हा उतारा का करतो, तर आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे किंवा जी काही आपल्याला नजरदोष आपल्या घराला लागलेला असतो तो होऊ नये किंवा तो जाऊ दे, घरावर जे काही संकट आहे ते येऊन द्यायचं नाही, यासाठी आपल्याला नारळ उतारा करायचा आहे। नारळ उतारा कसा करायचा आहे, नारळ एक घ्यायचा आहे, उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे आणि नारळाचा शेंडा हा घराच्या दरवाजाच्या दिशेने असावा, अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे। त्याच्या आधी जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी 1 ग्लास पाणी बाहेर नेऊन ठेवा आणि डस्टबिनमध्ये हा नारळ तुम्ही ठेवला तरी काही हरकत नाही। तर 7 वेळा आपल्याला हा उतारा करायचा आहे। उतारा करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे। 7 वेळा क्लॉकवाईज आपल्याला हा उतारा करायचा आहे आपल्या घरावरून आणि नारळ आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे। थोडंसं पाणी आपल्या पायावरती घेऊन तुम्ही पुन्हा आतमध्ये येऊन पुन्हा स्वच्छ हातपाय धुवून आपल्या महाराजांना मुजरा करायचा आहे। आता ज्यांचं स्वतःचं घर आहे, बैठे घर आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांनी घराच्या बाहेर नारळ जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी नारळ टाकायचा आहे आणि स्वच्छ हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे। अशा पद्धतीने झाले ही घराबद्दलची सेवा। आता अजून काही आपल्याला सेवा या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या असतात, ते म्हणजे आपल्या घराच्या संरक्षणासाठी किंवा वाईट बाधा आपल्या घरामध्ये होऊ नयेत, आपल्या घरामध्ये वाईट नजर कोणाची लागू नये, वाईट शक्ती किंवा करणी, भाणामती या ज्या काही आपण ऐकतो या आपल्या घरावर होऊ नये, याच्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी मिळते। ती पिवळी मोहरी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला काय म्हणायचं आहे, वल्गा सुक्त म्हणायचं आहे। आणि हे म्हटल्यानंतर ती जी मोहरी आहे ती आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सर्व ठिकाणी थोडी थोडी टाकायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही देखील एक सेवा त्या दिवशी करायची आहे। किंवा जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि त्या व्यक्तीचा आजारपण तुम्हाला दूर करण्यासाठी एक नारळ घ्यायचा, त्याच्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे। त्रिशूल काढायचा आणि त्या व्यक्तीच्या अंगावरून तो नारळ उतारा करायचा आहे। हा नारळ तुम्हाला 7 वेळा उतरायचा आहे आणि कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा नारळ टाकून द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या काही सेवा आहेत या आपल्या घरासाठी किंवा ऑफिससाठी, तुमचं जर व्यवसाय असेल तर तो व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे। बघा, व्यवसायाच्या ठिकाणी आपण तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी अवश्य अमावस्ये दिवशी सर्व जाळं जळमाटं काढायचे आहेत। स्वामी महाराजांची मूर्ती जर तुमच्या इथे असेल व्यवसायाच्या ठिकाणी किंवा फोटो, ते स्वच्छ करायचे आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि ऑफिसच्या
आपल्या बाहेर उभारून आपल्याला हा उतारा करायचा आहे. नारळ तुम्ही एखाद्या बाजूला कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकला तरी काही हरकत नाही. ही सेवा अमावस्येलाच करायची असते. आपण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते, अमावस्या वाईट असते, पण लक्षात घ्या अमावस्या वाईट नसते. लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील इडापिडा टळण्यासाठी आपण हे काही छोटे मोठे उपाय करत असतो आणि याचा फरक हा नक्कीच आपल्या सर्वांना अनुभवायलाच मिळेल, यात काही शंका नाही. दिवाळीला जी आपण लक्ष्मीपूजन केलं जातं ते देखील आपण अमावस्येलाच करतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. हे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या अमावस्या आहे, तर अमावस्येला या काही सेवा आपल्या घरासाठी, आपल्या घरातला सुख समृद्धी नांदण्यासाठी हे उपाय करायचे आहेत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.